हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी लवकर उठली, 7 वाजता उठले, आंघोळ वगैरे झाली माझी. आता मी आजपासून एक काम हाती घेतले. रोज वॉकला पण जाणार. 1 मिनिट, देवाला दिवा पण लावते, गप्पा पण मार. तर मी रोज वॉकला पण जाणार आणि एक काम हाती घेतलं. ते काय काम हाती घेतलंय ते नक्की तुम्हाला सांगा. देवाला दिवा पण लावून झाला, पाणी पिते तो. आणि आजपासून मी वॉकला पण जाणार. वॉक म्हणजे मी थोडंसं वॉक करणार आहे आता. चला मी निघाली आता, येऊन मग भेटते तुम्हाला. वॉक करून आली, 10 मिनटं आले मला. बघा माझे बिचारे मिस्टर उठले, अंशू झोपले अजून. चला आता स्वयंपाक बनवायला घेते. काय बनवू आज मला तेच समजत नाही. काहीतरी बनवते, चला बघू काय बनवते, मग सांगते तुम्हाला. चला आता मी पटापट पीठ वगैरे मळून घेते, त्याच्यानंतर काय भाजी बनवायची ते डिसाईड करते. खरंच वॉक करून खूप मस्त वाटतं. मस्तपैकी मी अर्धा 1 तास मस्त वॉक केला, घरी फ्रेश झाली. आता स्वयंपाक बनायचं, कारण की मला जायचं आहे कामावर. तर आता मी चपाती बनवते, भाजी अजून डिसाईड नाही काय बनवायची, कारण की फ्रीजमध्ये भाजी पण नाही आहे. मेन बघतं, बघू आता काय करायचं. वाटाणा आहे आणि बटाटा आहे. वाटाणा पण नको त्यांना, बटाटा पण नको. बघते काय बनवायची. चला पटापट स्वयंपाक बनवू, मग भेटते तुम्हाला. पनीरची भाजी बनवायला घेतली. बोलली काय बनवू. त्याच्यानंतर मी वॉकवरून आली, त्याच्यानंतर मी बघितलं तर फ्रीजमध्ये भाज्याच नव्हत्या. बोलली जाऊ दे, आज मटर पनीर बनवते आणि संध्याकाळी बोलली मटर पनीरच बनवते, डाळ भात बनवला जाईल. मग मी मटर पनीर बनवलं घेतलं. पनीर मी एवढं डेअरीमध्ये जाऊन आणलं तरी एवढं म्हणजे त्यात ना एवढं चांगलं पनीर नव्हतं. त्याच्यापेक्षा मग मी ऑनलाईन मागवलं असतं, मला ते हे वाटत होतं. कारण की मी पनीर आणलं ना तर ते पनीर असं पाण्यात सुटत होतं नुसतं. त्याच्यानंतर मी त्याला तळून घेतलं, कारण की पाण्यामध्ये भरपूर टाईम ठेवलं होतं. कारण की पाण्यात पनीर कापून ठेवलं ना तर ते वरचं दुधाचं थोडंफार काय असतं ना ते निघून जातं, सुटून जातं, मस्त पनीर होऊन जातं. मग नंतर मी त्याला तळून घेतलं बघा. त्याच्यानंतर मी त्याला मस्त तळून घेतलं पनीरला, कारण की गोल्डन करून घेतलं. थोडंफार जास्त नाही हे केलं, कारण की काळमट दिसतं. मग तेलामध्ये अख्खं पनीर परतून घेतलं बघा. कारण की मग थोडंसं असं गोल्डन टाईप झालं का मस्त वाटते पनीरची भाजी. ते जास्त काळमट होऊन जातं. मग थोडंसं तेल थोडं कमीच तापवलं, पहिले एकदम कडक तापून घेतलं, मग स्लो गॅस करून थोडं याच्यावर केलं. मस्तपैकी पनीर भाजून घेतलं बघा. कारण की पनीरची भाजी मला एवढी आवडत पण नाही, पण अंशूला भरपूर आवडते. अंशूला आवडते, यांना आवडते. बोलले जाऊ दे. बघा मी अख्खं पनीर काढून घेतलं मस्तपैकी. मग मी मस्त तेल तापलं होतं, मी मसाला टाकून घेतला. मसाल्यासाठी मी 2-3 कांदे, 2-3 टमाटे, अद्रक लसूण अशी पेस्ट बनवून घेतली होती. टमाटा थोडा एक्स्ट्रा टाकला होता. आणि मग कडक तेल होतं, त्याच्यामध्ये मी मस्तपैकी मसाला परतून घेतला बघा. कारण की मसाला थोडा चांगला झाला तरच छान वाटतो. मग मी त्याच्यामध्ये मस्तपैकी मसाला परतवला. थोडा काळा मसाला टाकला, लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली, आणि त्याच्यानंतर मी पनीर मसाला टाकला. बघा किती मस्त भाजीला कलर आला होता. मस्तपैकी हलवून घेतलं, मीठ वगैरे टाकून घेतलं.
टाकून मस्त वाटाणे शिजू दिले. मग त्याच्यानंतर वरतून पनीर टाकणार होती म्हणून मी पहिले वाटाणे शिजवून घेतले मस्तपैकी. झाकण ठेवून बोलली थोडे चांगले होतील, कारण की वाटाणे थोडे नरम झाल्यावरच पनीरमध्ये मजा येते. मग बघा मस्तपैकी शिजून घेतलं. भाजी किती छान दिसत होती. पनीर वरतून टाकणार होती, कारण की पनीर एवढं शिजवून चांगलं नाही वाटत. मग 5 मिनटं पनीर टाकलं आणि मस्तपैकी हलवून 5 मिनटं झाकण ठेवून घेतलं. भाजी खूप छान झाली होती. त्याच्यानंतर मला कामाला जायला उशीर झाला, तर मी काही शूटच करू शकली नाही. वगैरे बनवून झाले, एवढा उशीर झाला मी तशीच निघून गेली. आता माझ्या कामावरचा एक पोरगा आहे, बेचारा मला लय दीदी दीदी करतो, तो लग्नाला चालला आहे, तर मला कार्ड द्यायला येतो आहे. तर मग मी आता डाळ भात लावला. बोलले डाळ भात होतो तो पण, तर त्याची वाट बघते. चला पटापट डाळ भात बनवून घेऊ. एका बाजूला भात लावला आहे, एका बाजूला डाळ लावून इथं आली. डाळीला फोडणी देऊन झाली, डाळ उकळते. बोलले तो पण तास आहे बघा माझं किती थंडीने. चला पटापट बनवून घेते, मग भेटते. चला आता पटापट हॉलमध्ये. आता तर बघा मी त्याच्यासाठी एक कपडे आणले, दाखवते तुम्हाला. हे शर्ट आहे, हे जीन्स आहे आणि हे एक शर्ट आहे. कारण की एवढं लांब त्याचं लग्न आहे, तर जाऊ तर नाही शकणार. UPला आहे त्याचं लग्न. तर मी त्याला बोलले जाऊ दे, काय देऊ गिफ्ट, काय देऊ लग्नासाठी. मग त्याला कपडे आणले. आता तो जेवतोय, मग त्याला देऊ. कारण की तो मला कामावर दीदी 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 भरपूर करतो. मग त्याला एक कपडे त्यासाठी आणले. बघा कसे कलर आहे, नक्कीच दोघे कलर खूप छान आहे. आता तो जेवतोय, मी पण जेवण घेतलं. ते सांगते मला पण भरपूर भूक लागली होती, भरपूर. मग ते बोलली तो जेवतो तो पण. तर हे बघा येतो असं स्टार्ट होता. तो आला, त्याच्या सांगते हॉलमध्ये बसले, ते नाश्ता करत होते, समोसा खात होते. असं स्टार्ट सोडून गेले. चला आता माझा अवतार बघा कसं झालं आहे. चला त्याचं जेवण झालं का बघते, कारण की तो लग्नाची पत्रिका घेऊन आला आहे. काय त्याला वेगळं द्यायचं होतं म्हणून बोलले जाऊ दे, मला काही सुचलंच नाही म्हणून मी कपडे आणले. बोलले कपडेच देते त्याला. चला जेवण झालं का बघू त्याचं. दीक्षा था रे बिचाऱ्याने सर्व जेवण चुपचाप खाल्ला. माझा नवरा बोलतो पनीरची भाजीमध्ये कच्चे होते वाटाणे. वाटाणे हाँ दीपक, सच में खाना अच्छा नहीं बना है. खाना अच्छा बन रहा है, लेकिन मटर पकेला है थोड़ा, इसको पता है. आता नहीं इसको बनाने को, मेरे को बोल. तुम्ही का नाही बनवलं? हाँ मुझे का नहीं बनवलं, मग कामवाली कशाला ठेवली. देख दीपक कैसे तेरी बहन को काम वाली किसके लिए रखे. देख लग्न करून तुला आणलेला. यांनी माझे व्हिडिओ लावले टीव्हीवर. माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. बघा दाखव, खाली या, खाली वर जा. तीच नव्हतं, माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. बघा माझे 1000 सबस्क्रायबर आज पूर्ण झाले खरंच. दीपक देख 1000 हो गए.